मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांमध्ये नातेवाईकांची ही एंट्री। दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू, सूत्रांची माहिती। लोकशाहीमध्ये कुणालाही कुणासोबतही युती करण्याचा अधिकार। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ठोस निर्णय झाल्यावरच प्रतिक्रिया देण्याचंही वक्तव्य। एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्येही नाही। राज उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांचा टोला। राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्री फडणवीसांचं लेखाने उत्तर। जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात। महाराष्ट्र निवडणुकीत फिक्सिंग झाल्याच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार। महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झालं नसेल तर माझ्या लेखातील प्रश्नांची उत्तरं द्या। निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचं ट्विट, मतदार याद्या प्रकाशित करण्याचंही आव्हान। महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचे आरोप निराधार। केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे आरोप फेटाळले। कोर्टात दाद मागण्याऐवजी खोटं नरेटिव्ह पसरवणं चुकीचं, आयोगानं सुनावलं। पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील। राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अमोल मिटकरींचं मोठं विधान। 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचं मिटकरींचं सुतोवाच। शरद पवार आणि अजित पवार उद्या पुन्हा एकाच मंचावर। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र। सामाजिक न्याय विभागाला निधी वाटपात मोठा धक्का। 401 कोटी नव्हे तर वर्षभरात 14,000 कोटींचा निधी वळवला। सामाजिक न्याय विभागातील गोपनीय सूत्रांची माहिती। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय। कार्यकर्ता मेळाव्यातून नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा। धाराशिव डीपीडीसीतील कामांच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणेंचा घणाघात। नितेश राणेंनी जपून बोलावं, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरू नये। शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यावरून निलेश राणेंचा भावाला सल्ला। सभेत बोलणं सोपं, पण यामुळे कोणाचा फायदा होतोय, निलेश राणेंचा सवाल। मिटकरींमध्ये हिंमत असेल तर माझ्या केसाला धक्का लावून दाखवा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं आव्हान। अमोल मिटकरींनी झाकण झुले आणि वायझेड याचा अर्थही सांगण्याचं आवाहन। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक। अमरावतीच्या तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात करणार बेमुदत अन्नत्याग आंदोलन। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। शेतांना तळ्याचं स्वरूप। झाडं कोसळल्यानं अनेक घरांचंही नुकसान। मुसळधार पावसामुळे हिंजवडीतील आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप। साचलेल्या पाण्यातून बसचा प्रवास, व्हिडिओ व्हायरल। महाराष्ट्रात कोरोनाच्या 86 नव्या रुग्णांची नोंद। मुंबईत 28 तर पुण्यात सर्वाधिक 31 कोरोना रुग्ण आढळले। राज्यात सध्या 595 सक्रिय कोरोना रुग्ण। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी वाहतूक करणारा टँकर उलटला। अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल। विशाळगडावर रेहान मलिक बाबा दर्ग्याचा उरूस। जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारल्यानंतरही उरूस। भाविकांच्या गाड्यांची कसून तपासणी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता 10 पदरी होणार। 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित। महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार। 27 जून पासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन घेता येणार। ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन पास बंद होणार। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय। आज मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी, तर ट्रान्स हार्बरवर पनवेल ते ठाणे ब्लॉक। दिल्लीच्या दयालपूर भागात सुटकेसमध्ये 9 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय। पोलिसांच्या 6 पथकांकडून तपास सुरू। भारताच्या टपाल विभागाकडून नवीन डिजिपिन प्रणाली सुरू। अचूक आणि वेगाने सुविधा पोहोचवण्यासाठी टपाल विभागाचं मोठं पाऊल। इस्रायल आणि हमासमधील युद्धाचा सामान्य नागरिकांना मोठा फटका। युद्धग्रस्त गाझापट्टीत पार्लेजी बिस्किटचा पुडा तब्बल 2,342 रुपयांना।
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत पाकमधील शस्त्रसंधीचं श्रेय पुन्हा घेण्याचा प्रयत्न. भारत पाकिस्तानमधील संभाव्य अणुयुद्ध रोखलं. व्यापार बंदीचा इशारा दिल्यानं भारत पाकनं युद्ध थांबवलं. ट्रम्प यांचं विधान. मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.